आम्ही पहिले कसे 5 दिवस झाल्याशिवाय नवीन कपडे घालत नाही, पण हल्ली कसे घालतात ना. हा आहे कढीवाला डब्बा जो माझा आहे लहानपणीचा. शाळेमध्ये मी घेऊन जायचे खाऊ आणि बालवाडीमध्ये घेऊन जायचे. आजकालच्या मुली की हॉस्पिटलला जाताना सगळं नवीन घेऊन जातो. आता आज मला काही करून भरावीच लागणार आहे, कारण माझे दिवस पूर्ण झालेले आहेत. डिलिव्हरी कधीही होऊ शकते. ही जुन्या पद्धतीची आजी आहे, आता नवीन पद्धतीची आईची गंमत बघा तिथे पाहू शकतो. तर काही जण बटनांवाले पण गाऊन घालतात. आजकालची नवीन पिढी मी आईला बोले मी ते बटनांवाला अजिबात घालणार नाही. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप जास्त खास आहे, कारण की आज मी माझी हॉस्पिटल बॅग भरायला घेणार आहे. ऍक्च्युली मला कधीपासून भरायची होती, आज नको उद्या असं चाललंय, पण आता आज मला काही करून भरावीच लागणार आहे, कारण माझे दिवस पूर्ण झालेले आहेत. डिलिव्हरी कधीही होऊ शकते. आज मला सकाळी बॅग रेडी करून ठेवायचे आहेत, पण माझे काही पार्सल जे आहेत ते ऑन द वे आहेत, कारण की आमच्या गावाकडचा या पिनकोडचा थोडासा इश्यू आहे. कधी कधी पार्सल लगेच 2 दिवसामध्ये रिसिव्ह होतात, तर आठवडा सुद्धा जातो. तर काही 1-2 पार्सल आहेत माझे, ते आज संध्याकाळी किंवा उद्या वगैरे मिळतील. मग तेव्हा मी घेऊन टाकेन, म्हणजे बॅगेमध्ये भरून टाकेन. पण त्याच्या आधी माझी बॅग रेडी हवी. ज्या ज्या गोष्टींची मला गरज आहे त्या गोष्टी मला सगळ्या भरायच्या आहेत. मला ओव्हर पॅक जास्त काही करायचं नाही, इसेन्शियलच सगळं बॅगमध्ये असणार आहे. आणि मला माझी आणि बाळाची बॅग वेगवेगळी पॅक करायची आहे, कारण की एकच बॅगेमध्ये सगळं टाकलं तर खूप हेवी होऊन जाईल. म्हणून मी 2 बॅग करण्याचा डिसिजन घेतलाय. छोट्या छोट्या बॅगाच आहेत, म्हणजे पटकन आपल्याला काढून देता येईल. आणि त्या सगळ्या गोष्टी मला आईला दाखवायच्या की कुठल्या बॅगेमध्ये मी काय भरून ठेवते, कारण का डिलिव्हरीच्या वेळेला आई माझ्यासोबत असणार आहे. म्हणजे तिला माहिती पाहिजे की मी कोणत्या बॅगेमध्ये कोणत्या गोष्टी ठेवलेल्या आहेत त्या. म्हणून 2 बॅगा मी करणार आहे. छोट्या छोट्याच बॅग आहेत, म्हणजे कॅरी करायला पण त्या इझी वाटतील. तर चला बॅग भरायला घेते मी. थोडी इमोशनल पण आहे, कारण की आत्तापासून आयुष्य पूर्ण बदलणार आहे. म्हणजे डिलिव्हरी कधीही होऊ शकते, त्याच्यामुळं बी प्रिपेअर. मला प्रिपेअर राहायचं आहे, सगळं ऑल सेट करायचं आहे. सगळं स्वतःहून सगळं केल्यानंतर जरा बरं वाटतं. तर आईला बोलवते तसं, पण मला ज्या गोष्टी हव्या त्या सगळ्या मी काढून ठेवल्यात. आता भरायला घेते, पण आईला पण बोलवते, अगं तिच्या पण काही गोष्टी आहेत, तिला ज्या काही द्यायची तिने माझ्यापेक्षा तर तिची तयारी आहे जास्त. तर चला दाखवते मी तुम्हाला माझ्या हॉस्पिटल बॅगमध्ये मी ऍक्च्युली काय काय भरणार आहे ते. सर्व सामान मी बेडवर काढून ठेवलेलं आहे. आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते. अर्ध्या गोष्टी मी भरून ठेवल्यात, अर्ध्या सगळ्या आईने सेट करून ठेवलेल्या आहेत, दाखवते मी तुम्हाला. तर चला बॅग भरायला घेऊया. त्या 2 बॅग आहेत, छोट्या छोट्याच आहेत, अशा हँडी आहेत. जास्त हेवी पण नाहीत आणि जास्त मोठ्या पण नाहीत. अशा 2 बॅग आहेत. आईने अर्ध सामान टाकलंय, पण ते चला तुम्हाला दाखवते मी आता. तर सर्वात आधी तुम्हाला मी माझ्या गोष्टी दाखवते, म्हणजे माझे ड्रेसेस वगैरे दाखवते. मी इथे काढून ठेवलेले आहेत. हे 3 फिडिंग ड्रेसेस आहेत, झिपलेसवाले आहेत, कारण का आपला फीड करताना मला झिपलेसच हवे होते, कारण का मी आता जे वापरते ते झिपवाले म्हणजे चैनीवाले ड्रेसेस आहेत. पण मला असं वाटते कम्फर्टेबल मी झिपलेसमध्येच असते, म्हणून मी हे 3 फिडिंग गाऊन्स किंवा ड्रेसेस ऑर्डर केलेले आहेत. मी तुम्हाला साईडला दाखवेन की ऍक्च्युली हे कसे दिसत आहेत ते. पण खूप सॉफ्ट आहे, कॉटन मिक्स आहे, आणि त्याला नॉड वगैरे आहे, खिचे वगैरे आहे. तर मी तुम्हाला साईडला दाखवेन. तर हे 3 मी फिडिंग ड्रेसेस घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर फीड करताना कव्हर करण्यासाठी या ओढण्या आहेत, म्हणजे शॉल तुम्ही बोलू शकता, त्या पण एकदम सॉफ्ट आहेत कव्हर करण्यासाठी. नाही तर आजकाल ते पोन्चो वगैरे पण येतं, म्हणजे एक जॅकेट टाईप सारखं डोक्यातून असं घालायचं. पण मला असं वाटतं की मी या ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल असं, म्हणजे पूर्ण मी कव्हर होईन त्याच्यामध्ये. तर मी ह्या 3 आहेत टोटल. इकडे एक आहे, अशा 3 घेतले, एकदम कॉटन, एकदम सॉफ्ट आहे. ह्या 3 मी ओढण्या किंवा शॉल घेतलेले आहेत अंगावर घेण्यासाठी. त्याच्यानंतर फिडिंग ब्राज आहेत, त्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत. मी ऑनलाईनच घेतलेल्या. मी जे काही प्रोडक्ट तुम्हाला दाखवणार ते मी बहुतेक तरी ऑनलाईनच घेतलेले आहे, त्यामुळे सगळ्याचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. फिडिंग ब्राज आहेत. त्याच्यानंतर मी सॉक्स घेतलेले आहेत घालण्यासाठी मला. आणि टॉवेल हॉस्पिटलमध्ये असतोच, पण आपला बरोबर असलेला बरा. टॉवेल घेतलेला आहे मला. त्याच्यानंतर घेतलेली आहे एक स्लीपर, अशी ती टोचते पायाला जरा, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन जरा सवय झाली अशा चप्पलची. तर ही एक घेतलेली आहे, हॉस्पिटलची असते, पण मी माझ्यासोबत माझी कॅरी करणार आहे. आणि हा सोबत मी झिपवाले सुद्धा ड्रेसेस कॅरी करणार आहे, कारण का आपला हॉस्पिटलचा जो स्टे असतो तो 3 ते 4 दिवसांचा असतो. डिपेंड्स ऑन आपली डिलिव्हरी कशा पद्धतीची आहे, नॉर्मल डिलिव्हरी आहे की सी सेक्शन. त्याच्यामुळे 4 तरी मिनिमम ड्रेस तुमच्याकडे हवेच, फिडिंगवाले म्हणजे झिपलेस किंवा विदाऊट झिपवाले. तर काही जण बटनांवाले पण गाऊन घालतात, पण आपण आजकालची नवीन पिढी, मी आईला बोले मी ते बटनांवाला अजिबात घालणार नाही.
मी थोडं नवीन स्टाईलचे गाऊन घेईन. तिचं म्हणणं आहे की हे नवीन स्टाईलचे गाऊन आहेत असं. त्या आपण कसे घरात नेहमी जे आपण कसे बटनांवाले घालतो ना इथून फीड करण्यासाठी, तर आई बोलली की आईला मी सांगितलं की मी तसे नाही घालणार, मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे गाऊन घेईन. तर असे टोटल मी 5 सेट घेतलेले आहेत, ड्रेसेस घेतलेले आहेत फीड करण्यासाठी. त्याच्यानंतर मी एक कॅप घेतलेली आहे, ही कानाला वगैरे हवा लागू नये म्हणून. ही खूप सॉफ्ट आहे आतून अशी, बघा अशी आहे ती. तर ही एक कॅप घेतली आणि सोबत मी एक स्कार्फ सुद्धा घेतलेला आहे. इन केस जर हे नाही घातलं तर मी हे सुद्धा घालू शकते, जस्ट असं कव्हर करण्यासाठी. त्यानंतर आपण कापसाचे गोळे सुद्धा टाकतो कानामध्ये. तर ह्या 2 गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि मी माझ्या मेडिसिनसाठी ना एक असा एक छोटासा पाऊच केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या माझ्या गोळ्या आहेत. त्याच्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्याला गोळ्या घ्यायच्या असतात आणि आता सुद्धा माझ्या गोळ्या चालूच आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या मेडिसिन टाकलेल्या आहेत ज्या मला लागतात. त्या डिलिव्हरी नंतर सुद्धा आपल्याला चालूच असणार. त्याच्यामुळे झाले की ह्याच्यामध्ये टाकते, म्हणजे पसारा नको व्हायला. हा पूर्ण असा मेडिसिनचा पाऊच असणार आहे माझा. आपली हॉस्पिटलची बॅग सुद्धा बरोबर घ्यायचे, आधार कार्ड वगैरे सगळं घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ब्रश, आपलं जे टॉयलेटरीज असतात ते. आता प्रश्न आला मेकअपचा, पण माझ्या बहिणीकडून पण मी विचारला. आपण अशा स्टेजमध्ये असतो तिथे मेकअप वगैरे आपल्याला आता काहीच नसतो. जमतेम केस कुठे घालतो, मी दीदीच्या डिलिव्हरीच्या वेळेला मी बघितलेलं आहे. जमतेम वॅसलिंग लावली होती आणि केसांची वेणी घालण्यासाठी रब्बर्स घेतले होते त्यांनी, बस दॅट्स इट. मी अजून ती वाली मेकअपचं काय भरलं नाहीये, तर मला काही तेवढी गरज वाटत नाहीये. भरेन मी बेसिक गोष्टी, आपला फेस वॉश वगैरे जे असतं ते साईडला मी तुम्हाला पिक्चर्स टाकून भरता वेळेला. तर अशा माझ्या काही बेसिक गोष्टी ज्या मला खरंच गरजेच्या आहेत त्याच मी भरणार आहेत. आता मी तुम्हाला ज्या दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मला बॅगेमध्ये भरून ठेवायच्या आहेत. माझी बॅग आहे, छोटीशीच आहे. आणि हा, त्याच्यामध्ये एक चादर सुद्धा घेतलेली आहे, आई त्या बॅगेमध्ये आहे तिकडे. आता आईला बोलवते, आईच्या काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवते, तिला ज्या काय भरायच्या आहेत माझ्यासाठी आणि बाळासाठी. हा आहे खाऊ बाळंतपणीचा, हा बघा इथे. ह्याच्यामध्ये आहे आळशी आहे, ओवा आहे आणि तीळ आहे. असं बरणीमध्ये भाजून घेतलंच ना? हा, भाजून आईने या बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे. बाळंतपणीचा खाऊ म्हणजे बाळाला दूध दिल्यानंतर ओवा, पहिले आम्ही नुसता ओवा खात ना, हल्लीच्या मुली नुसतं तिखट खात नाही, त्याच्यामुळे मी तीळ टाकले त्याच्यात ना, आळशी टाकले. ओके, म्हणजे गॅस वगैरे होऊ नये. हा, तू दूध दिल्यानंतर हे खायचं, मग गॅस होत नाही बाळाला. ओके, तर हा एक आहे जुनी पद्धत आमची गावची. आईने भरून ठेवलंय सगळं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय भरून ठेवलंय आईने सगळ्या गोष्टी भाजल्यात आणि बरणीमध्ये भरून ठेवल्यात. आणि त्याच्यानंतर हा आहे कढीवाला डब्बा, जो माझा आहे लहानपणीचा. शाळेमध्ये मी घेऊन जायचे, खाऊ आणि बालवाडीमध्ये घेऊन जायचे, छोट्या सुशूमध्ये तेव्हा मी घेऊन जायचे. तर हा का घेतला, तर माझ्या बरोबर जे असतील लोक त्यांना चहा पिण्यासाठी, कारण का पिशवीमध्ये आईला आवडत नाही चहा वगैरे आणलेला, त्यामुळे हा डब्यामध्ये स्टीलच्या डब्यात घेऊन यायचा असा चहा पिण्यासाठी. असं दीदीच्या वेळेला पण होता, माझ्या वेळेला पण होता. आईची असं आहे की आई म्हणली की प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चहा नाही आणायचा, त्यामुळे स्टीलचा असा आपला छोटासा डबा घ्यायचा. आणि आता मी तुम्हाला बाळाचे कपडे दाखवते. बहुतेक बाळाचे कपडे आईने सेट करून ठेवलेले आहेत. तर हा पहिला पाऊच आहे. आई, तूच सांग काय भरून ठेवलेस ह्याच्यामध्ये ते तुम्ही? ही साडी माझ्या सासूबाईंची आहे. ओके, म्हणजे माझ्या आजीची साडी आहे. ही आजीची साडी होती, तिचे भाग केले मी, धुतली, तिला इस्त्री केली आणि शिलाई मारली. ओके, आणि ते बालोते तयार केले. तर आईने हे बालोते तयार केलेले आहेत छोटे छोटे, म्हणजे बाळाला गुंडाळण्यासाठी व बांधण्यासाठी. आणि शिलाई मारली म्हणजे दोरे असे जातात, हाताबिताला गुंततात ना, म्हणून ती शिलाई मारली, मशीनला शिलाई मारली अशी इकडे शिलाई मारली. ओके, तर अशी आईनी काय बालोते तयार केलेले आहेत आजीच्या साडीचे. आम्ही पहिले कसे 5 दिवस झाल्याशिवाय नवीन कपडे घालत नाही, पण हल्ली कसे घालतात ना, 5 दिवस जाऊन 5 दिवस ह्या फडक्यातच गुंडाळून ठेवतो. म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की 5वी झाल्यानंतर बाळाला नवीन कपडे घालायचे. पण आम्ही आजकालच्या मुली की हॉस्पिटलला जातानाच सगळं नवीन घेऊन जातो. असं तिचं म्हणणं आहे की जेव्हा 5वी झाल्यानंतर जेव्हा आत्या मुलाला उचलते, आत्या कपडे घालते मुलाला, तेव्हा नवीन कपडे घालायचे असतात. आपल्याकडे अशी पद्धत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत, अशी तिचं म्हणणं आहे. पण तुम्ही तुमची मुलं, म्हणजे आजकालची पिढी जरा बदलले, सगळं नवीन लागतं, म्हणजे हे दिसायला कसं हे जरा वेगळं वाटतंय. पण आता माझी दाखवते गंमत तुम्हाला. ही जुन्या पद्धतीची आजी आहे, आता नवीन पद्धतीची आईची गंमत बघा. ते पाऊस माझ्याकडे, हे आईने तयार केले बालोते आणि हे नवीन स्टाईलचे बालोते आहेत जे मी तयार केलेले आहेत. मुस्लिमचं कापड आहे बाळाला गुंडाळण्यासाठी. मी हे ऑनलाईन ऑर्डर केलं, त्याच्यावर प्रिंट वगैरे छान आहे ना, म्हणून मी हे असं सेट करून ठेवलंय. आईने हिचं पद्धत, म्हणजे हिच्या पद्धत, आईच्या पद्धतीने करून ठेवले असं.
वापरणार आम्ही दोन्ही पण. आपण डिलिव्हरी झाल्यानंतर फोटोज वगैरे काढतो, त्याच्यामध्ये हे कसे प्रिंट दिसायला पण छान वाटतात ना. बाळाला बांधण्यासाठी खूप लांब आहे, मोठंच्या मोठं आहे. तर आई मला बोलते हे तुमच्या मॉडर्न टाईपचे बालोते झाले, बोलते आमचे असे. म्हणजे आजीची साडी तिने फाडली आणि मग ते सगळं टिप्पण वगैरे वाजून तिने सगळं करून ठेवलं. आता हे सगळे जे कपडे आहेत ते मी धुवून उन्हामध्ये सुकट ठेवून इस्त्री करून पॅक करून ठेवलेले आहेत. ह्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. हे लव लॅबचे आहेत आणि हे जे आहेत ते पण कुठल्या तरी ब्रँडचे आहेत, मला आठवत नाही. हे पण खूप सारे आहेत, पण एवढे काय मी घेणार नाही, 4-5 असे घेणार आहे. कारण का आहे हे सुद्धा आहेत. ही आजीची साडी पूर्ण कॉटनची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहेत बाळाचे लंगोट, टोपरी आणि नॅपकिन आहेत 2 सॉफ्ट अशा. म्हणजे इथे आपण पाटणीवर घेतो ना दूध दिल्यानंतर, त्यासाठी अशा आईने 2 नॅपकिन दिलेत मला, छोटेसे असे आहेत. आणि ह्याच्यामध्ये सगळे लंगोट्स आणि टोपऱ्या वगैरे आहेत. असं या पिशवीमध्ये ठेवलंय सध्या, मला ते पॅक करायचे आणि धुवून वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर हे एक आहे. त्याच्यानंतर हे एक मॅट आहे, म्हणजे बाळा जेव्हा सुसू करते तेव्हा बेड वगैरे भिजू नये त्यासाठी. त्याला काय बोलतात आता मला आठवत नाहीये. हे 5-6 आहेत. हे सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेले आहेत. हे बघा असे आहेत ते. आतून असं प्लास्टिक आहे, अशी प्रिंट आहे त्याच्यावर, असं घेतलेलं. म्हणजे मी हे 1-2च घेणार आहे वापरण्यासाठी, बाकी सगळा सेट मी इकडेच ठेवणार आहे. पण मी तुम्हाला दाखवते की मी हे सुद्धा घेणार आहे. म्हणजे बाळाला असं घेतलं की सुसू वगैरे केल्यानंतर बाहेर म्हणजे बेड वगैरे भिजू नये त्यासाठी. तर ह्याला काय बोलतात ते मला आठवत नाहीये. त्याच्यानंतर खूप काय काय आईने भरून ठेवले. आणि हा हे सेट आहेत माझ्याकडे टोटल, म्हणजे मी ऑनलाईनच घेतलेले आहेत. बेड आहेत टोटल 3 आहेत सेट. इकडे सुद्धा कॅरी करण्याचा कोणता होता, हा एक आहे जो बेबीला कॅरी करण्यासाठी आहे. असा एकदम सॉफ्ट आहे, मी ऑनलाईनच घेतले. टोटल 3 सेट आहे त्याच्यामध्ये. मी तुम्हाला लावून दाखवते, त्या चैन वगैरे अशी आहे इथे, म्हणजे बाळाला घरी आणताना. मला लावून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल काय आहे ते. म्हणजे हे आहे बेबी कॅरियर, ज्याच्यामध्ये आपण बाळाला कॅरी करू शकतो घरी आणण्यासाठी. असा एकदम सॉफ्ट आहे आणि याची प्रिंट मला खूप जास्त आवडली. चंद्र आहे असा पांढरा आणि असा निळा कलर, एकदम सॉफ्ट आहे. आणि ह्याचा बेड सुद्धा होतो असं ओपन केल्यानंतर. 2 in 1 आहे असं. इकडे पण चैन आहे. क्वालिटी मला खूप जास्त आवडली. असा बेड होतो एक तयार असं. तर हे कॅरी करण्यासाठी आहे. हे एक आहे. हे 3 काय सेट बरोबर घेणार नाही मी, फक्त हा बेबी कॅरियरच करणार आहे, म्हणजे बाळाला कॅरी करण्यासाठी ते एक फक्त घेणार आहे. बाकी हे जे आहे तो मॅट वाला आहे, म्हणजे आपला जाळीवाला असतो ना मच्छर वगैरे जाऊ नये तसं आहे. तर दाखवते ओपन करून, सगळं पॅकच आहे. हे एखाद वेळा घेऊन गेले तर मी जाईन हॉस्पिटलला, म्हणजे गाडीमध्येच ठेवीन लागेल तेव्हा. हे बघा हे असं आतमध्ये मच्छर वगैरे जाऊ नये मग असं आहे. छान आहे, क्वालिटी खूप छान मला रिसीव्ह झालेली आहे. टोटल हे 3 आहेत बेड सेट. हा एक आहे. आता हा मी तुम्हाला नंतर दाखवेन घरी आणल्यानंतर बाळाला कसला सेट आहे तो. हा टोटल 3 सेट आहे. त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे झबले आहेत, झबलेच बोलतात ना, मला नाही माहिती एक्झॅक्ट काय, पण असे ड्रेस आहेत छोटेवाले, वरती अशी नाडी आहे बांधण्यासाठी. हे आमच्या ओवीने सिलेक्ट केले होते जेव्हा आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो. गुड्डी मावशी हे घे, छान वाटेल बेबीला, गर्ल असो किंवा बॉय, युनिसेक्सुअल. प्रिंट छान आहे, एकदम सॉफ्ट आहे, कॉटनवाले आहेत, मस्त सॉफ्ट आहे. आणि त्याच्यानंतर हा मला असं वाटतं ह्याला झबला म्हणतात, ह्याला बटणं आहेत अशी इथून समोर. हे सुद्धा ओवीचीच चॉईस आहे, तिनेच सिलेक्ट केलेलं आहे. कार वगैरे आहे प्रिंट. तर हे असे 2-3 सेट मी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर डायपर आपलं जे असतं ते. आणि मग आमच्याकडे हॉस्पिटल जास्त आंघोळ वगैरे नाही करत, स्पंज बाथच देतात, त्याच्यामुळे बाकीचं काही मी घेतलं नाहीये, ते घरी आल्यानंतरच घेईन मी. आणि अर्धी पार्सल माझे ऑन द वे आहेत. काय काय घ्यायचं ते मी स्क्रीनवर मेन्शन करीन. सो बेसिक जे आहे ते हेच सगळं आहे. ते आता मला बॅगमध्ये भरायचं आहे. अजून काही इन्सेन्शियल असेल तर तुम्हाला वाटतं की हे सुद्धा घ्यायला हवं तर मला कमेंटमध्ये सांगा, त्या गोष्टी मी लगेच घेईन. तर बघूया हा व्हिडिओ पोहोचेपर्यंत मी कुठे असेल माहित नाही मला. तर तुम्हाला काय रेकमेंडेशन असेल की अजून ह्या सुद्धा गोष्टी तुला ऍड करायला हव्यात तर त्याचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. तर हीच होती माझी सगळी शॉपिंग, म्हणजे बॅग भरायची आहे मला आता.
तर चला बॅग भरते. सगळ्या गोष्टीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. जर काय वाटलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारा. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.